तारखेला तिच्या गावी चाललेली होती। सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे। ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती। बससाठी थांबलेली होती ती। तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता, तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे। हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे, तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं। तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला। तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे। त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला, ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला। या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत, क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। या संदर्भात बस ज्यांची होती, बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक वाहक कुठे होते, बस लॉक केलेली नव्हती का? आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का? ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे? नाही, असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं, परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे। तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का? पॉईंट आहे आपला पोलिसांचा, त्या सीसीटीव्हीचा आउटपुट आपला स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एसटी स्टँडच्या। अशा बसमध्ये रेप होतो, बलात्कार होतो एका 26 वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही। तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅप्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत? नेमका दोष कोणाचा आहे, चूक कोणाची आहे? एसटी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची, ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एसटी प्रशासनाची, की तिथं सीसीटीव्ही जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांनी? नाही, पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं, पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय। ही बस आतमध्ये होती त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो, डेपोमध्ये सिक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल। दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे, तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय तो आरोपी खाली उतरतोय, त्याच्या 2 मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये, पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून आलेला नाहीये। मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, ती काल व्यवस्थित बोलत होती, आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे। तपास नक्की कोणत्या दिशेने, म्हणजे मुलगी तर फलटणला गेलेली आहे मात्र आरोपी स्वारगेटमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला? पथकं जी आहेत कुठल्या भागामध्ये तपास करतात? आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला, ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय, तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये, त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाहीये। स्वारगेटच्या आगार प्रमुखांशी काही बोलणं झालंय का तुमचं? माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये। पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं, त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत। त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ, त्यांच्याकडूनही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ। नाही, त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीयेत बसच्या बाबतीतले, त्या फक्त बस आम्ही सिक्युअर करून ठेवलेली आहे, कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य, त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपासा दरम्यान आम्ही घेऊ। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आतमध्ये स्वारगेट आगारामध्ये उभी असलेली बस ही आगार व्यवस्थापकांची जबाबदारी
जबाबदारी असते. पहाटेची 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते. मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे, मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत. तिथं स्टँडमध्येही लोक आहेत. ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत. लोकांचा वावर हा तिथे दिसतोय. इव्हन तो माणूस तो आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली. तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत. ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये. घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलं नाही. आरोपी निघून जाताना दिसतोय शांत. एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे. बसमध्ये बसून ती गेलेली होती. निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर. त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला. शॉकमध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल, परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे. जामिनावर बाहेर होता का? गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे. त्याचा म्हणजे 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती. शिक्रापूर, शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत. एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार. नाही याच्यावरती सिक्युरिटीच्या दृष्टीनं त्या चौकशाही आम्ही करूच नक्कीच. एक 26 साल की लड़की है, वो पूना से अपने गांव सातारा में फलटन को लिए जा रही थी. तो वो 5:30 पौने 6 बजे के दरमियान स्वारगेट बस स्टैंड पे बैठी थी, बस के लिए वेट कर रही थी. तो दैट टाइम ये जो आरोपी है ये इसके पास आया है. उसने उससे पहचान कर खुद का मतलब पहचान बढ़ाई और फिर उससे पूछा कि दीदी तुम कहाँ जा रही हो. ऐसा मीठा मीठा बोल के उससे इन्फॉर्मेशन निकलवाई कि वो कहाँ जा रही है. और जब उसने बोला कि मुझे फलटन जाना है तो उसने बोला कि फलटन की बस तो वहां पर लगी हुई है, आप यहाँ क्यों बैठे हो, चलो मैं आपको बिठाता हूँ. तो लड़की ने बोला कि इधर ही लगती है. तो बोला नहीं मुझे पता है, बोले मैं 10 साल से यहीं पर रहता हूँ. तो वो उसको मीठा बोल के वहां पर लेके गया. तो लड़की ने पूछा कि बस में तो अंधेरा है. तो उसने बोला कि ये रात की लेट हुई थी बस, वो अभी है, वो अभी निकलने वाली है. तो आप चाहे तो ऊपर जाके टॉर्च से देख लो वहां पर लोग है या नहीं है करके. तो ऐसा बोल के उसने बोला कि ऊपर जाके देखने के लिए बोला. तो लड़की ऊपर जाके टॉर्च से देखने लगी. दैट टाइम वो अंदर आया, उसने दरवाजा बंद किया. फिर ये सब उसके साथ जबरदस्ती की उसने. उसके बाद ये आरोपी सीसीटीवी में दिखता है कि लड़की उसी के साथ जा रही है वहां पर बस तक, वो सब दिख रहा है. और उसके बाद जब ये हुआ तो उसके बाद लड़की भी वहां से निकली है और वो अपने गांव जा रही थी. तो बीच में उसने अपने एक फ्रेंड को फोन करके बताया कि मेरे साथ ऐसा ऐसा हुआ है. तो उसके फ्रेंड ने उसको बोला कि नहीं तू वापस जा और पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कर. तो वो लड़की यहाँ पर आई पुलिस स्टेशन में और उसने हमारे पास ये कंप्लेंट की. उसके बाद हमने इमीडिएटली सीसीटीवी फुटेज वगैरह निकाला, सब ट्रेस आउट किया. उसमें जो आरोपी है वो पहचान लिया गया है, वो निष्पन्न हुआ है इसमें. और उसको ढूंढने के लिए कल से क्राइम के जोन के सब मैक्सिमम 8 टीम्स यहाँ पर कल से काम कर रही है. डॉग स्क्वाड भी भेजा गया था. वहाँ के खेत खलियान सब जगह पे उसको ढूंढ रहे हैं. मैम किन धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया गया है और क्या आरोपी आइडेंटिफाइड हुआ है अब तक? ये बीएनएस के अंतर्गत किया गया है, ये किया है. और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है, लेकिन आरोपी की पहचान हुई है, उसका डिटेक्शन हुआ है. उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके. उसका एज है 36 to 37 के हिसाब से. एक सवाल ये उठता है मैम कि बस काफी जो बस स्टैंड है स्वारगेट काफी क्राउडेड रहता है, हमेशा भीड़ भाड़ रहती है. फिर भी घटना जो हुई है उसको लेकर के आप जो बस के जो इस बस स्टैंड के एडमिनिस्ट्रेशन उनको भी जांच के दायरे में नहीं है? हाँ जांच तो करनी पड़ेगी क्योंकि उनकी भी सिक्योरिटी वहां रहती है. ये अंदर बस डेपो में हुआ है ये सभी इंसिडेंट, तो उनकी सिक्योरिटी भी दैट टाइम क्या कर रही थी ये भी है. और बहुत क्राउडेड एरिया था, लेकिन ये आदमी ने उसके साथ पहचान बढ़ा के अच्छा बोल के उसको साथ में लेके गया था. और बाद में उतरने के बाद भी लड़की कंप्लेंट देने के लिए आई नहीं है, वो सीधा अपने बस में बैठ के जा रही थी.